कंबर पाठ मान सरळ, हाताची मुद्रा 3 वेळेस ओंकार चरण दीर्घ श्वास करून ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ तृतीयोऽध्यायः। अर्जुन उवाच ज्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्। श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्। पुढचा श्लोक। न कर्मणाननारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति। न कर्मणाम अनारंभात असे शब्द आहेत। कर्मणाम आणि अनारंभात, ठीक आहे, म सोबत अ जोडलाय। अनारंभात त ला न झालाय, तर कर्माला आरंभ करायच्या आधी किंवा आरंभ न करता, अनारंभ कर्माला आरंभ न करता नैष्कर्म्यम पुरुषोऽश्नुते, नैष्कर्मच्या स्थितीमध्ये पुरुष, नैष्कर्मच्या स्थितीला पुरुष प्राप्त होऊ शकत नाही। अश्नुते म्हणजे प्राप्त होऊ शकत, प्राप्त होणं। इथं न जोडलंय तर याचा अर्थ प्राप्त होऊ शकत नाही। कर्माला आरंभ न करता पुरुष नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त होऊ शकत नाही असं। आणि न च संन्यसनाद एव सिद्धिं, आणि कर्माला आरंभ करून संन्यास घेऊ शकत नाही। संन्यास घेऊन सिद्धी प्राप्त करू, सिद्धिं समधिगच्छति, सिद्धी प्राप्त करू शकत नाही। नैष्कर्म्य, नैष्कर्म्य म्हणजे अशी स्थिती आहे, निष्कर्मता। आपली स्थिती अशी नाही होणार की आपण कर्म करतोय तरी आपल्याला आपले कर्म आपल्याला प्रयत्नासारखे वाटत नाही। जसं कोणत्या तरी कामामध्ये आपण खूप गुंतलोय आणि आपल्याला वाटतच नाही की आपण करतोय काम, जे आपल्याला, ज्याची खूप आवड आहे, तर त्याच्यामध्ये आपले हात, आपलं डोकं, आपलं बुद्धी, आपले डोळे वगैरे सगळं व्यवस्थित चालतं, त्याच्यामध्ये आपल्याला प्रयत्न फील होत नाही। ती नैष्कर्म्य अवस्था आहे, निष्कर्मची अवस्था। आणि संन्यसनाद म्हणजे संन्यास, की कर्मला सोडून लगेच संन्यास पण घेऊ शकत नाही। की जसं ब्रह्मचर्य अवस्थामधून लगेच संन्यास घेतला, म्हणजे ब्रह्मचर्य अवस्थामध्ये तुम्ही बुद्धीचा ज्ञानचा अर्जन केला, बुद्धीला खूप चांगली ज्ञानवान बनवलं आणि त्याच्यानंतर लगेच तुम्ही संन्यास घेतला, तुम्ही गृहस्थीच्या कर्मबंधनामध्ये फसले नाही असं। तर असं पण होऊ शकत नाही की कर्म केले आणि तुम्ही लगेच संन्यास घेतला, तर संन्यास घेतल्यानंतर तुम्हाला लगेच सिद्धी होईल, असं पण होऊ शकत नाही। तर हे दोन अवस्था आहेत।
तर शब्द असे तुटलेले आहेत. न कर्मणाम, म सोबत अ जोडला, अनारंभान. ठीक आहे, त होता, त ला न झाला. ठीक आहे, न कर्मणाम अनारंभान. नैष्कर्म्यम, नैष्कर्म्यम शब्द आहे. पुरुषो अश्नुते. न च संन्यसनात, न च संन्यस, पुरुषो आणि अश्नुते मध्ये तीच संधी आहे. ठीक आहे, की अवग्रह चिन्हच्या पाठीमाग सायलेंट झालाय. आणि पुरुष होता तर विसर्गला ओकार झाला अ पुढे असताना, अवग्रह चिन्हच्या पाठीमाग अ सायलेंट झाला. पुरुषो अश्नुते. न च संन्यसनात एव, संन्यसनात त होता. ठीक आहे, त होता पण त ला द झाला ए पुढे असताना, वोवल्स ज्याला आपण म्हणतो, स्वर पुढे असताना त ला द झालं आणि एकार एव ते सोबत जुडले. संन्यसनाद एव, संन्यसनादेव असं. सिद्धीम समधी गच्छती, सम उपसर्ग पूर्वक अधि उपसर्ग पूर्वक गच्छती क्रिया आहे. ठीक आहे, सम आणि अधि. समचा म हलंत होता, म ला अ जुडला अधिचा. ठीक आहे, सम अधि गच्छती असं. सम अधि गच्छती म्हणजे प्राप्त होणे, सिद्धी प्राप्त होणे. पाद सांगतो. पहिला पाद आहे न कर्मणान, न कर्मणाम अनारंभान. ठीक आहे, न पर्यंत. नैष्कर्मच्या दोन न आहे तिथं, एका न पर्यंत. न कर्मणाम अनारंभान, पहिला पाद. दुसरा पाद नैष्कर्म्यम पुरुषोस्नुते. तिसरा पाद न च संन्यसनादेव. चौथा पाद सिद्धीम समधी गच्छती. ठीक आहे, उच्चारण घेऊयात. न कर्मणामनारंभान, न कर्मणामनारंभान, नैष्कर्म्यम पुरुषोस्नुते. नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते. न च संन्यसनादेव, न च संन्यसनादेव, सिद्धीम समधी गच्छती. सिद्धिं समधिगच्छति. सगळे सोबत. न कर्मणामनारंभाम, नैष्कर्म्यम पुरुषोस्नुते. न च संन्यसनादेव, सिद्धिं समधिगच्छति. न कर्मणामनारंभान, नैष्कर्म्यम पुरुषोस्नुते. न च संन्यसनादेव, सिद्धिं समधिगच्छति. पाचवा श्लोक. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत्, कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. हा श्लोक थोडासा ह्याच्यामध्ये थोडा किचकट आहे, शब्द थोडे किचकट आहेत. न हि कश्चित क्षणमपि, तर इथं छंदभंग झालाय. न हि कश्चित, 1 2 3 4, आणि क्षणम, क्षणम मध्ये अ ह्रस्व, पाचवा अक्षर ह्रस्व लघु होता, पण छठवा अक्षर आपल्याला गुरु पाहिजे, तो गुरु नाही भेटला. क्षणम अकारच आहे. ठीक आहे, मोठा दीर्घ नाहीये. जातु तिष्ठत्य कर्मकृत, कार्यते वश कर्म सर्व प्रकृती जैर्गुण. ह्याच्यात प्रकृती जैर्गुणी मध्ये पण सेम, सर्व प्रकृती. इथं पाचवा आहे, सहावा पण आहे, पण सातवा तो गुरु पाहिजे होता, तो लघु आहे. ठीक, तर न ही कश्चित, कश्चित म्हणजे कोणी पण, कोणी पण असा व्यक्ती नाहीये की क्षणमपि, एक क्षण पण, जातू कोणत्या पण कालामध्ये, जातू म्हणजे कभीवी, जातू तिष्ठती, तिष्ठती म्हणजे स्थिर होतो किंवा बसतो किंवा राहतो, असे 3 अर्थ होऊ शकतात. तिष्ठती म्हणजे बसणं, ऍक्च्युअल मध्ये अर्थ आहे बसणं, पण ह्याच्यामध्ये तिष्ठती म्हणजे राहणं पण आपण अर्थ घेऊ शकतो. तर जातू तिष्ठती अकर्मकृत, अकर्मकृत म्हणजे कर्म न केल्याशिवाय कोणी पण असा व्यक्ती नाहीये की जो संसारामध्ये राहू शकतो असं. कार्यते, कार्यते ही अवशः, ही आणि अवशः शब्द आहे. ठीक आहे, ही अवशः, ही अवशः म्हणजे कार्यते,
करतो, कुणाच्या द्वारे करतो. अवशः, कुणाच्या तरी वशात होऊन करतो. कर्म सर्व प्रकृती, सर्व कर्मांना कुणाच्या तरी वशात होऊन करतो. कुणाच्या वशात? प्रकृती जैर्गुणे. प्रकृती ज शब्द आहे, प्रकृती ज. ठीक आहे, प्रकृती जला तृतीय विभक्तीमध्ये बहुवचन मध्ये लिहिले, तर प्रकृती जैर असा आहे. प्रकृती जैर गुणैही, कारण की 3 गुण आहेत त्यामुळे बहुवचन, प्रकृती जैर गुणैही असं. तर प्रकृतीचे जे गुण आहेत सत्व रजस तमस, ह्या तिन्ही गुणांच्या वशीभूत होऊन तो कर्म करत असतो. व्यक्ती, मनुष्य कर्म करत असतो. बिना कर्मचा तो एकही क्षण राहू शकत नाही असं. ह्या पूर्ण श्लोकाचा अर्थ असा आहे. तर न हि कश्चित, इथं कश्चित शब्द बनलाय कह आणि चित ला मिळून. तर कह मध्ये विसर्ग होता, विसर्गला श झाला, च पुढं असताना श झाला. ठीक. तर कश्चित क्षणमपि, क्षणम, क्षणम मध्ये म हलंत होता, हलंत म्हणजे अर्धा, म हलंत होता, म पुढं अपि जुडलाय. न हि कश्चित क्षणमपि जातो तिष्ठती, तिष्ठतीचा इकार आणि अकर्मकृतचा आकार मिळून य झाला, तिष्ठत्य कर्मकृत असं. कार्यते ह्यवशः, ही आणि अवशः मध्ये संधी झाली ह्यवशः असं. कर्म सर्व प्रकृती जैर, प्रकृती जै ही विसर्ग होता, विसर्गला र झाला, र ग च्या वरती चढला. तर पहिला पाद आहे न हि कश्चित क्षणमपि. दुसरा पाद आहे जातु तिष्ठत्य कर्मकृत. तिसरा पाद आहे कार्यते ह्यवशः कर्म. चौथा आहे सर्व प्रकृती जैर्गुणैः. ठीक आहे, थोडस क्लिष्ट उच्चारण होईल. न हि कश्चित क्षणमपि, न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. जातु तिष्ठत्य कर्मकृत्. कार्यते ह्यवशः कर्म. कार्यते ह्यवशः कर्म. सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. सगळे सोबत. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. कार्यते ह्यवशः कर्म. सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. कार्यते ह्यवशः कर्म. सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. पुढचा श्लोक. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. कर्मेंद्रियाणि, कर्मेंद्रिया जे 5 कर्मेंद्रिय आहेत त्या 5 कर्मेंद्रियाला संयम्य, सम उपसर्ग पूर्वक यम धातू, यम क्रिया, यम धातू आहे, तर संयम्य. ठीक आहे, कर्म इंद्रियांना संयम करून य आस्ते, यह, यह म्हणजे जो व्यक्ती, आस्ते, आस्ते म्हणजे बसतो किंवा राहतो, आस्ते मनसा स्मरण. कर्म इंद्रियांना संयमित तर करतोय पण मनामध्ये ती इच्छा जागृत आहे. ठीक आहे, की मला हे भोगायचं, पण तो कर्म इंद्रियाला जपून ठेवतो असं. इंद्रियार्थान विमूढ आत्मा, ते इंद्रियांच्या विषयामध्ये तो विमूढ झालेला आहे, मोहित होऊन गेलेला आहे. विमूढ म्हणजे वि उपसर्ग पूर्वक मोह धातू आहे, मुह धातू, मुह. ठीक आहे, तर मुह ह ला ढ झाला. ठीक आहे, सूत्रांनी ह ला ढ झाला. विमूढ आत्मा, इंद्रियांच्या विषयामध्ये विमूढ, विमोहित, मोहित होऊन गेलेला आत्मा. मिथ्याचार, त्या आत्म्याला आपण मिथ्याचार म्हणतो. मिथ्याचार स उच्यते, जो व्यक्ती असा आचरण करतो तो मिथ्याचारी आहे, चुकीचं आचरण करणारा आहे, खोटं बोलणारा आहे, असं खोटं आचरण दाखवणारा आहे, की पुढं काहीतरी दाखवतंय पण पाठीमागं काहीतरी खेळ चालतो. मिथ्याचार स उच्यते, उच्यते म्हणजे असं म्हणलं गेलेलं आहे. असं श्रीकृष्णजी स्वतःहून म्हणत नाही, पण असं पूर्वीच्या काळापासून असं म्हणलं गेलेलं आहे. तर कर्म आणि इंद्रियाणी मध्ये संधी झालेली कर्म इंद्रियाणी, कर्मेंद्रियाणी, इकार आपलं सॉरी अकार आणि इकार मध्ये संधी झाली एकार. कर्मेंद्रियाणी संयम्य य आस्ते मनसा स्मरण, स्पष्ट आहे.
इंद्रियार्थान विमूढात्मा शब्द जुडलेत. इंद्रियार्थान न हलंत होता, न जुडलाय फक्त. विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते, शब्द स्पष्ट आहे. ठीक. पहिला पाद आहे कर्मेंद्रिय आणि संयम्य य पर्यंत, संयम्य पर्यंत. दुसरा पाद य आस्ते मनसा स्मरण. आस्ते मध्ये स अर्धा आहे. ठीक आहे, तर अर्धा उच्चारण कर. आसते नाही बोलायचं, आस्ते. आस्ते मनसा स्मरण. तिसरा पाद आहे इंद्रियार्थान विमूढात्मा. चौथा पाद आहे मिथ्याचार स उच्यते. सोपं आहे, उच्चारण घेऊयात. कर्मेंद्रियाणि संयम्य कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. मिथ्याचारः स उच्यते. सगळे सोबत. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. तिसऱ्या अध्यायामध्ये आपण सुरुवात केली अर्जुनाच्या श्लोकनी कर्मयोग. त्यामध्ये पहिले 2 श्लोकांमध्ये असं सांगितलं, असं विचारलं अर्जुनाने की तुम्ही खूप कन्फ्यूज करतायत, एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तुम्ही मला. तर ह्या सगळ्या गोष्टींचं मला तात्पर्य, मला एक गोष्ट सांगा. तुम्ही असं सांगितलं की आत्मा अशी आहे, तुम्ही सांगितलं बुद्धी अशी आहे, तुम्ही सांगितलं की इंद्रियांपासून मला इंद्रियाच्या अर्थांपासून, विषयांपासून मला स्वतःला कंट्रोल करून ठेवायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण मला करायचं काय नेमकं हे मला सांग. मग श्रीकृष्णाने सांगितलं की 2 प्रकारचे मी आत्तापर्यंत बोध सांगितले, 2 प्रकारचे मी आत्तापर्यंत निष्ठा सांगितली, म्हणजे ज्याच्यामध्ये माणूस स्थित होऊ शकतो अशा गोष्टी सांगितल्या. एक ज्ञानयोग आहे आणि एक कर्मयोग आहे. तर ज्ञानयोग जे सांख्यानाम सांगितलंय, जे संख्याला, जे लॉजिकला, ज्यांच्यासाठी नॉलेज हे जास्त इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी ज्ञानयोग आहे. आणि ज्यांना नॉलेजचं एवढं काही नाही पडलं त्यांच्यासाठी कर्मयोग आहे. काही लोक असतात की खूप लॉजिकल गोष्टी पाहिजे त्यांना, की मला असं हे काय, याच्या पाठीमागं मला प्रश्न पाहिजे, मला याच्या पाठीमागं उत्तर पाहिजे, का, कुठून आलं, कसं, हे सगळं जे आहे ते ज्ञानयोगी आहे. आणि ज्याला हे मला नका सांगू, हे सगळं तुम्ही मला सांगा काय करायचंय, असे असतात काही लोक. ते काय येतं, ते कर्मयोगी आहे. तर असे 2 प्रकारचे लोक असतात. तर तुम्ही मला थोडस क्लिअर सांगा की मला काय करायला पाहिजे, किंवा मला काय याच्यामध्ये माझ्यासाठी काय सोयीस्कर राहील, माझ्यासाठी काय श्रेयस्कर राहील. तर आता पुढे सांगतात. हे श्लोक खूप सुंदर श्लोक आहेत, फेवरेट श्लोक आहेत माझे. न कर्म नाम नारंभात नैष्कर्मं पुरुषो स्मृते न च संन्यासनादेवं सिद्धिं समधिगच्छति. म्हणजे कधीही असं होत नाही की तुम्ही निष्कर्म होऊन राहू शकता. ठीक आहे. आणि कर्मच्या सुरुवात जर तुम्ही नाही केली तर तुम्ही असं म्हणता की मी कर्म केलंच नाही, किंवा तुम्ही एखाद्या कामामध्ये उतरले नाही, एखाद्या कामामध्ये उतरले नाही तर तुम्ही म्हणता की मी ते काम केलंच नाही, असं तुम्हाला म्हणता येणार नाही. कामात उतरलेत आणि त्याग केला तरी तुम्ही असं म्हणू शकत नाही की तुम्ही त्या कामाचा त्याग केला. तर हे कशाला सांगतात की तुमचं अस्तित्व फक्त शारीरिक नाहीये, तुमच्या अस्तित्वात खूप तत्व येतं, कितीतरी तत्व येतं, वेगळे वेगळे तत्व येतं. सांख्य दर्शनमध्ये 25 तत्व सांगितले, वेगळ्या वेगळ्या दर्शनमध्ये वेगळे वेगळे तत्व सांगितले, काही दर्शनांमध्ये 6 तत्व सांगितले, काही मध्ये 12 सांगितले. आणि हे त्या 25 सोबत मॅच करत नाही. तर इथं आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की आपल्या अस्तित्वाच्या पाठीमागं किती गोष्टी आहेत. एक गोष्ट नाहीये. फक्त आपण शारीरिक कर्म सोडून दिला, संन्यास घेतला, तरी मानसिक